हाय, आज आहे 23 एप्रिल म्हणजे जागतिक पुस्तक दिन आणि मी आहे ग्रंथ द बुकवर्ल्ड या पुस्तकाच्या दुकानात. कोल्हापूर मधलं टॉपचं हे पुस्तकाचं दुकान आहे आणि आपल्यासोबत आहेत विशाल सर. तर नमस्कार सर. हाय. तुमचं माझ्या रंग क्षितिजाचे या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला असं विचारायचं आहे की आज जो काही पुस्तक दिन आहे तर जेनझी जी आहे ती पुस्तकं वाचत नाही, तर तुम्ही इतकं छान पुस्तकांचं दुकान उभं केलेलं आहे, यात इतकी पुस्तकं छान छान नवीन नवीन येत असतात, तर तुमचं मत काय आहे? जेनझी खरंच वाचत नाही का ही पिढी वाचते पण? फ्रँकली सांगू तर आमच्या बुक स्टोअरवर तर भरपूर जेनझीज येतात. प्रॉबेबली मी बुक स्टोअरमध्ये असल्यामुळं मला असं काही वाटत नाही की कमी लोक वाचायला लागलेत. आय थिंक इनफॅक्ट पोस्ट कोविड पूर्वीपेक्षा आणखीन जास्त लोक वाचायला लागलेत. आणि वाचनाची स्टाईल बदलली असेल. आपण काय वाचायचो आणि ते काय वाचतात वेगवेगळं असू शकतं, परंतु जेनझी ऑल्सो रीड्स. ॲटलिस्ट माझ्या पुस्तकाच्या दुकानात तर मला असं काही जाणवलं नाही. भरपूर लोक आहेत आजही वाचतात. या ओके. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज जागतिक पुस्तक दिन आहे. या दिवसाचं महत्व आपण आज लोकांना सांगण्यासाठी तुम्ही वाचन का करावं या मुलांनी याच्याबद्दल काय सांगाल? तर वाचावं का? आता त्याचे तर मी कितीही कारणं सांगेल ते कमी आहे, परंतु मला आता जे पर्सनली रिअलाइज होतं, हे बघा, वाचण्यानं ना आपली थिंकिंग एनलाइटन होते. आपण जगाला एका वेगळ्या अँगलनं बघायला सुरू करतो. आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप होते, आपला जनरल नॉलेज वाढतो, एम्पथी वाढते, ज्याची आता सध्या आपल्याला समाजात गरज आहे की एम्पथी व्हावं. आपण एकामेकाला समजून घ्यायचं आपल्याला ती क्षमता असायला पाहिजे की एखादा व्यक्ती काय फील करतो. आणि इट्स ऑल्सो व्हेरी रिलॅक्सिंग. इट हेल्प्स यू रिलीज स्ट्रेस. इट्स अ व्हेरी मेडिटेटिव्ह थिंग, जिथे तुमचा फोकस वाढतो, अटेन्शन वाढतो, एका ठिकाणी बसण्याची तुमची हॅबिट वाढते. आणि हे सगळे जे स्किल्स रिडिंगनं डेव्हलप होतात ते तुम्हाला इतर क्षेत्रात पण वापरता येतात. थँक्यू सो मच सर. तर फक्त जेनजीच नाही तर आपण सगळ्यांनी आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने इथं ग्रंथ या डेपोमध्ये येऊयात आणि निदान 2 तरी पुस्तकं घेऊयात, हा संकल्प करूया आजच्या दिवशी. थँक्यू सो मच. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या मुलांमध्ये आज वाचनाची सवय नाहीये तर त्यांनी वाचनाची हॅबिट वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना कुठली पुस्तकं रेकमेंड कराल? मी जनरली कोणालाही रिडिंग हॅबिट डेव्हलप करायची असेल ना, तर 2 टाईपचे पुस्तकं पहिला वाचायला रेकमेंड करतो. एक तर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टशी रिलेटेड पुस्तकं वाचा. तुम्हाला फुटबॉल आवडतं ना, तर एखाद्या फुटबॉल व्यक्तीची बायोग्राफी वाचा. तुम्हाला कुकिंग आवडतं तर एखाद्या शेफचं पुस्तक वाचा. तर तुमचे काय इंटरेस्ट आहेत, तुम्ही सोशल वर्कर आहे, तुम्हाला सोशल वर्कचा इंटरेस्ट आहे, तर त्या फील्ड रिलेटेड तुम्ही नॉन फिक्शन पुस्तकं आणि जे अभ्यासक्रमाची नाहीत तशी पुस्तकं वाचा. किंवा फर्स्ट थिंग आय वुड लाईक टू से, तुमच्या एरिया ऑफ इंटरेस्टशी रिलेटेड पुस्तकं वाचा, तर तुम्हाला एक्साइटमेंट होईल. दुसरी गोष्ट मी नेहमी सांगत असतो की थ्रिलर्स, मर्डर मिस्ट्रीज किंवा सस्पेन्स, दीज बुक्स आर गुड टू स्टार्ट विथ. कारण का ना त्यांच्यामध्ये ना असं असतं की पुढे काय होईल पुढे काय होईल, आणि त्याच्यामुळे आपण ते पुस्तक ठेवत नाही. आणि एखादा पुस्तक आपल्याला इतका हुक ठेवतो आणि आपण ते ज्यावेळेस कम्प्लीट करतो तर त्याचा जो सॅटिस्फॅक्शन असतो, दॅट इज अ रिवॉर्ड दॅट एनकरेजेस यू टू रीड मोर. तर दीज आर द 2 टाइप्स ऑफ बुक्स आय इनिशियली रेकमेंड पीपल टू रीड. तुम्ही कोणती एक 3 ते 4 पुस्तकं रेकमेंड कराल मुलांना वाचण्यासाठी? येस. तर मी एक 4-5 पुस्तकं जे पर्सनली सुरुवाती वाचायला लोकांना रेकमेंड करतो, त्यातलं हा एक पुस्तक आहे, पॉलो कोएल्होचा अल्केमिस्ट म्हणून. हा एक पुस्तक मी सारखं रेकमेंड करत असतो. सुधा मूर्तींचं पुस्तक आहे वाईज अदरवाईज. ते एक पुस्तक चांगलं आहे सगळ्यांनी वाचायसाठी. हे त्यांचंच दुसरं कलेक्शन ऑफ स्टोरीज आहे, स्टोरीज फ्रॉम हिअर देअर अँड एव्हरीवेअर. त्याशिवाय आणखीन सांगायचं असेल तर हे एक शॉर्ट बुक आहे, ओल्ड मॅन अँड सी. हा एक खूप इन्स्पायरिंग पुस्तक आहे. So these are some of the books that I initially recommend people to read. थँक्यू सो मच सर. तर सरांनी जी रेकमेंड केलेली पुस्तकं आहेत ती विकत घेण्यासाठी आजच ग्रंथ द बुक वर्ल्ड या दुकानामध्ये तुम्ही नक्की या आणि ही पुस्तकं खरेदी करायला विसरू नका. थँक्यू. रंग क्षितिजाचे ह्या इंस्टाग्राम चॅनलच्या फॉलोअर्सना ग्रंथ द बुक वर्ल्ड तर्फे हॅपी वर्ल्ड बुक डे.